Students, I, Prashant Bhagwat, welcome all of you to my YouTube channel. First of all, I would like to congratulate all of you for the success in SSC board exam. I welcome all of you in junior college level. Class 11 is a very important and life transforming year in your life. It is a stage where you are trying to achieve your aims and ambitions. In this journey, English subject will play a very significant role. The textbook of English in class 11th will be helpful in shaping the course of your life. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेतील यशाबद्दल मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि ज्युनियर कॉलेजमध्ये तुमच्या प्रवेशासाठी हार्दिक शुभेच्छा. इयत्ता 11वीचं वर्ष हे तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचं आणि दिशादर्शक वर्ष असणार आहे. जीवनाच्या या टप्प्यावर तुम्ही तुमची स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न करणार आहात. या प्रवासात इंग्रजी विषय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इयत्ता 11वी इंग्रजीचं हे पुस्तक तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला मार्गदर्शक ठरणार आहे. Each of the prose and poem from the textbook is a lesson of life. This book has a beautiful combination of language and literature. You will study advanced use of language, its figurative use, phrasal verbs, collocations, understanding specific use of precise words useful for competitive exams. English literature helps you to understand different people, different cultures, and different psychologies. It helps you to understand various aspects of life, its various moods, its fragrance, etc. This year, you have a special genre of drama. This will help you to understand creativity in the dramatic form and its requirement. It will be helpful in enhancing your language skills. So come on, let's enjoy learning class 11th English subject with our video. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या इंग्रजी पुस्तकाची अनुक्रमणिका तुम्ही पाहत आहात. या संपूर्ण पुस्तकामध्ये भाषा आणि साहित्य हे अत्यंत सुंदरपणे एकमेकामध्ये गुंफलेलं आहे आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्ही भाषा आणि साहित्याचे विविध रंग शिकणार आहात. चला तर मग आपण पुस्तकाची ओळख करून घेऊया. सेक्शन 1 जो की प्रोज सेक्शन म्हणून ओळखला जातो. या प्रोज सेक्शनमध्ये एकूण 6 घटक आहेत. 1.1 बीइंग नेबरली या नावाचा हा घटक आहे. इट इज अन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम लिटल वुमन, द स्टोरी ऑफ 4 सिस्टर्स, दॅट इज मेग, जो, बेथ अँड ॲमी अँड देअर फ्रेंड लॉरी. लिटल वुमन या लुईसा मे अल्कॉट लिखित एका पुस्तकातील हा एक उतारा घेण्यात आलेला आहे. 4 बहिणींची कथा आहे आणि त्यांचा मित्र यांच्या संबंधातील वर्णन या ठिकाणी आहे. 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप, तेंजिंग नॉर्गे यांनी लिहिलेलं हे प्रकरण आहे. The writer Tenzing Norgay describes the climb to the top of Mount Everest. या प्रकरणातून माउंट एव्हरेस्टवर पोहोचण्याच्या संघर्षाची कहाणी आहे. पुढील प्रकरण आहे व्यंकट अय्यर लिखित द कॉल ऑफ द सॉइल. व्यंकट अय्यर द रायटर इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग. या कथेतून व्यंकट अय्यर यांनी कशा रीतीनं सेंद्रिय शेती आणि त्यामध्ये केलेले प्रयोग याबद्दलची माहिती आहे. पुढील प्रकरण आहे 1.4 पिलर्स ऑफ डेमोक्रेसी.
Bharat Dr. Babasaheb Ambedkar has laid emphasis on the values of liberty, equality, and fraternity. According to him, these principles will make India a strong nation. भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ या विषयावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले हे प्रकरण तुम्ही यावर्षी शिकणार आहात. 1.5 मिसेस ॲडिस ही कथा जी आहे ती एका महिलेची कथा आहे की जिच्या दारास एक तरुण मुलगा आलेला असतो आणि तो तरुण मुलगा तिला तिच्या घरी आश्रय मागतो आणि तो पोलिसापासून लपत असतो. दी स्टोरी इज अबाउट अ वुमन who finds a desperate young man at her doorstep requesting her to give him protection from the police. 1.6 Tiger Hills is an adventurous story written by General V.P. Malik. It is the finest example of how to write a report. The writer Ved Prakash Malik describes the event in details but without emotional involvement. भारतीय सैन्यानं कारगिल युद्धामध्ये टायगर हिलवरती कसा परत एकदा ताबा मिळवला याची साहस कथा तुम्ही शिकणार आहात. Students, the next section is section 2 and it is called as poetry. Again, there are 6 different poems. The first one is Cherry Tree, composed by Ruskin Bond. In this poem, Ruskin Bond's happiness over a tree which he planted 8 years ago is described. 2.2 The Sower is a poem about a farmer who is sowing seeds. आशावादी शेतकऱ्याची ही कविता आहे. 2.3 There is Another Sky is an inspirational poem with a message of never say die. अर्थात सकारात्मक वृत्ती या विषयाबद्दल केंद्रीभूत धरून ही कविता लिहिण्यात आलेली आहे एमिली डिकन्सन यांनी. William Wordsworth, in his poem Upon Westminster Bridge, describes the beauty of the bridge as seen at dawn from the Westminster Bridge, London. या ठिकाणी या कवितेतून लंडन शहरातील वेस्टमिन्स्टर ब्रिज नावाच्या पुलावरून त्या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचं वर्णन तुम्ही शिकणार आहात. 2.5 Nose versus Eyes is a satire on the judiciary system. विल्यम कॉपर लिखित ही एक उपरोधात्मक कविता आहे. न्याय व्यवस्थेवर टीका करणारी ही कविता आहे. 2.6 The Planners. The poem tells us what the planners do and how they achieve what they aim for. नियोजन करणारे किती सूक्ष्म नियोजन करतात आणि कशा पद्धतीने यशस्वी होतात याबद्दलची माहिती तुम्ही शिकणार आहात. Students, section 3 is called as writing skills, and this year you are going to learn some new writing skills. First one is expansion of ideas. Expansion of ideas is to elaborate an idea in a paragraph form. It is written in 3 parts: introductory paragraph, core content, and concluding para. कल्पना विस्तार हा नवीन प्रश्न प्रकार तुम्ही यावर्षी शिकणार आहात. 3 टप्प्यामध्ये हे लिहिलं जातं. सुरुवातीचा पॅरेग्राफ, मुख्य गाभा आणि अंतिम पॅरेग्राफ अशा पद्धतीनं हे लेखन कौशल्य तुम्ही शिकणार आहात. यानंतर पुढचं लेखन कौशल्य आहे ब्लॉग रायटिंग नावाचं. It is a platform where a writer or even a group of writers share their views on an individual subject. It is written using 5 easy steps. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कम्युनिकेशनमध्ये संपर्कामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत आणि त्यापैकी एक साधन आहे ते म्हणजे ब्लॉग रायटिंगचं.
आणि त्याविषयी माहिती तुम्ही यावर्षी शिकणार आहात. आज एकमेकांना संपर्क साधण्याची जी साधनं आहेत त्यामधलं अत्यंत महत्त्वाचं आहे ईमेल नावाचं, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक मेल असे म्हणत असतो. इट इज कॉमनली युज्ड सर्व्हिस ऑन द इंटरनेट. इट अलाउज पीपल टू सेंड मेसेजेस टू वन ऑर मोर रेसिपियंट्स. आणि ते कसं लिहायचं वगैरे बद्दल तुम्ही यावर्षी शिकणार आहात. 3.4 इंटरव्ह्यू. The interview is an extract from the talks and discussions held by J. Krishnamurti with students. इंटरव्ह्यू प्रकाराबद्दल तुम्ही यात माहिती घेणार आहात. नेक्स्ट रायटिंग स्किल इज film review. A film review gives you an opportunity to express opinions about the movie, including its characters, plot, and background. चित्रपट परीक्षण अर्थात चित्रपटाची कथा, पार्श्वभूमी, त्यातील पात्र याच्याबद्दलचं लिखाण तुम्ही या लेखन कौशल्यात करणार आहात. पुढील लेखन कौशल्य आहे द आर्ट ऑफ कम्पेरिंग. निवेदन करणं, सूत्रसंचलन करणं. The person who compares a show introduces the program and the participants. She is there to glorify the performance of all the performers with appropriate positive comments and appreciation. निवेदक किंवा सूत्रसंचालक, त्याची भूमिका आणि तो करत असलेलं कार्य याबद्दल तुम्ही यावर्षी माहिती घेणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील सेक्शन आहे आपल्या पुस्तकातील अंतिम सेक्शन 4 अर्थात जानर ड्रामा. लिटरेचर या प्रकाराकडे आता आपण वळणार आहोत. साहित्य आणि साहित्यातील एक घटक ड्रामा. त्यातलं पहिला घटक आहे 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा. This unit will help students to understand and identify drama as a genre of literature and learn the definition of drama. It will explain the difference between drama and other forms of literature, the basic elements of drama. You will understand the types of drama. या घटकातून ड्रामा अर्थात नाट्य, नाटक याच्याबद्दलच्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. त्याची व्याख्या, त्याचे प्रकार याबद्दलही तुम्हाला यातून माहिती मिळेल. यातील पुढचा घटक आहे 4.2 द रायझिंग मून. द रायझिंग ऑफ द मून इज अ political play written by Lady Gregory in early 1900s. It is based on the relations between England and Ireland. It is also a story of an escaped prisoner and a police officer who is trapped between duty and patriotism. या साधारणतः 1900 सालाच्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या नाटकातून तुम्ही शिकणार आहात इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांमध्ये त्या काळात असलेला संघर्ष. ही कथा एक कैदी आणि एक पोलीस ऑफिसर यांच्याबाबत होणाऱ्या संवादाभोवती फिरत राहते. 4.3 ए आणि घटक आहे अ मिडसमर नाईट्स ड्रीम, रिटन बाय द ग्रेट विल्यम शेक्सपियर. 1595च्या दरम्यान लिहिले गेलेले हे नाटक आणि या नाटकाच्या माध्यमातून विल्यम शेक्सपियर आपल्यासमोर त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ते मांडत राहतोय. द प्ले फोर्सेस द रीडर टू land in the beautiful land of imagination where an adventure seems possible in its fictitious fairy world. आणि जणू काही पऱ्यांच्या कथेमध्ये पऱ्यांच्या दुनियेत आपल्याला नेलं जातंय की ज्या ठिकाणी सगळी धाडसं साहस ही होऊ शकतात, शक्य असतील. 4.3 बी an enemy of the people. या नाटकाच्या माध्यमातूनही तुम्ही
एक वेगळ्या प्रकारची कथा शिकणार आहात. An Enemy of the People is a realistic play by Jay Ibsen. It reveals how a person who is helping the society can be unpopular and criticized. सदैव लोकांना सहकार्य करणारा, मदत करणारा व्यक्ती सुद्धा कशा रीतीनं समाजामध्ये वाईट होऊ शकतो, समाज त्याला कसं वाईट ठरवतो, याच्याबद्दल तुम्ही या प्रकरणात शिकणार आहात. अशा प्रकारे इयत्ता 11वीचं इंग्रजी विषयाचं हे पुस्तक तुम्ही वर्षभर अभ्यासणार आहात. आणि ज्या पद्धतीनं या पुस्तकाची मांडणी करण्यात आलेली आहे त्यानुसार पुढच्या वर्षी अर्थात इयत्ता 12वीला तुम्हाला आणखीन वेगवेगळे घटक शिकायला मिळणार आहेत. आणि तुमचं जे कम्युनिकेशनल इंग्रजी आहे आणि जे लिटरेचर ऑफ इंग्लिश आहे, या दोन्हीचाही जो पाया आहे तो खूप चांगला घडणार आहे. तुम्हा सर्वांना या संपूर्ण वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा. शेवटी तुम्हा सर्वांना एक आव्हान आहे की you are new to my channel, so subscribe the channel and press the bell icon for many more educational videos. तुम्ही सर्व माझ्या या चॅनलवरती नवीन आहात, चॅनल सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील.